शिकवायचंय किंवा जे आपल्याला शिकायचंय या दोन्ही पार्ट जे आहेत ते समान आहेत. म्हणजे फिजिक्समध्ये आपल्याला मेजरमेंट ऑफ मास पाहायचंय आणि तेच आपल्याला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा पाहायचं. फक्त केमिस्ट्रीमध्ये एक दोन पार्ट्स जे आहेत, एक दोन टॉपिक्स जे आहेत ते फक्त जास्त आहेत. ओके, तर तेवढे आपल्याला फक्त जास्त शिकायचे. त्यामुळं आजचा जो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो काय पार्ट असेल तो आपण एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहेत. काय अडचण आहे काय याच्यात? ओके, सो मास पाहायचं, मास, मेजरमेंट ऑफ मास. पण पहिल्यांदा मास आणि वेट याच्यातला डिफरन्स काय ते बघूया. मास म्हणजे काय असतं? व्हॉट इज मास? चित्रपट पाहिला मासचा? नाही, तुम्ही नाही. नागार्जुनचा चित्रपट आहे, त्याच्यात त्याचं नाव असतं मास. ते लय भारी पिक्चर बघितलाय ना, आपली लात भारी आपला हात भारी. तर हा अगोदरचा डायलॉग त्या चित्रपटामध्ये होता ना, मास आपण मी मास आपण डान्स मास वगैरे वगैरे डायलॉग आहे त्याच्यातून घेतलं होतं ते. मास म्हणजे काय? मराठीतलं नाही, इंग्लिश मधलं मास. मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन्ड इन द amount of matter in an object. जो कुठला ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये किती मॅटर आहे ते काढणं म्हणजे काय असतं? मास असतं. मग वेट म्हणजे काय? हे झालं मास. मग वेट म्हणजे काय असतं? व्हॉट इज वेट? वजन आणि वस्तुमान याच्यातला फरक काय? वेट हे मास आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, मास आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? वेट असतं. काय म्हटलं मी? कॉम्बिनेशन ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. नुसतं अट्रॅक्शन आहे का? ते कसलं अट्रॅक्शन आहे? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे. म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन काय असतं? पहा, मास जे आहे, मासची प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, मास डझंट चेंज विथ रिस्पेक्ट टू ऑफ स्पेस. मास डझंट चेंज with respect to space. मास जे आहे ते मास स्पेसच्या रिस्पेक्टिव्ह बदलत नाही. म्हणजे मास पृथ्वीवर जेवढं आहे तेवढं चंद्रावरती असणार आहे. मास जे आहे ते जेवढं पृथ्वीवरती आहे तेवढं चंद्रावर असेल. चंद्रावरून माणूस मंगळावर गेला तरी त्याचं मास किती असेल? तेच असेल. लक्षात आलं? मास कुठे जरी गेला तरी चेंज होणार नाही, पण वेट चेंज होणार. काय चेंज होणार? वेट चेंज होणार. का? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. पृथ्वीवरती जो काही ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो जास्त आहे, बरोबर? त्यामुळे माझं वजन जर पाहिलं तर माझं वजन 60 किलोग्राम भरतं पृथ्वीवरती. तसाच वजन काटा घेऊन मी चंद्रावरती गेलो, चंद्रावर ग्रॅव्हिटेशनल पूल जास्त आहे का? कमी आहे. पृथ्वीपेक्षा कमी आहे. पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे काय होतं? तिथं आपलं वजन कमी भरतं. लक्षात आलं? आता तुम्ही गेलात मंगळावर, मंगळावरचा जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पृथ्वीपेक्षा जास्त आहे. तिथं जर वजन काट्यावर तुम्ही तुमचं वजन बघितलं तर वजन कमी भरेल का जास्त? जास्त भरेल. लक्षात येत आहे? म्हणजे पृथ्वीवरती जरी तुम्ही जात असाल तरी ती तुमची चूक आहे का? नाही, तुम्ही चुकीच्या ग्रहावर जन्म घेतला. लक्षात आलं? मास आणि वेट मध्ये काय अडचण आहे का तुम्हाला? मास कळालं? मास म्हणजे काय असतं? अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्ट मधली अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे काय असतो? मास. मास स्पेस नुसार बदलत नाही. लक्षात येत आहे? स्पेस नुसार मास बदलत नाही. स्पेस म्हणजे कुठलेही ठिकाण जे असेल ते. ओके. वेट म्हणजे काय? वेट इज द कॉम्बिनेशन ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मग आपण असं सुद्धा लिहू शकतो वेटला. पहा, वेट इज इक्वल टू force due to gravity.
मग मी काय म्हणणार, मासचं m आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वेट इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे. कशासाठी महत्वाचं आहे, कारण आपल्याला पुढे 11वी मध्ये सुद्धा आणि 12वी मध्ये सुद्धा जेव्हा तुम्हाला JEE किंवा नीट किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीची तयारी करायची असेल तेव्हा न्यूमरिकल सोडवत असताना हा फॉर्म्युला आपल्याला खूप ठिकाणी वापरायचा. वेट म्हणजे काय असतं, मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचं कॉम्बिनेशन असतं. काय अडचण आहे त्याच्यात, नक्की. ओके. मग आता मास मोजतो कशामध्ये आपण, हे जे मास आहे ते मास आपण कशामध्ये मोजतो, अरे याचा युनिट काय मासचं, किलोग्राम. तेच विचारतो ना मी, प्रश्नानुसार उत्तर ठरतात का म्हणजे मास कशात मोजतो आणि व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ मास. असो. हा, 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती. जेव्हा ते कमिटी बसली 1 किलोग्रॅम म्हणजे काय ठरवायचं, 1 मीटर म्हणजे काय ठरवायचं, याच्यासाठी कमिटी बसली तेव्हा त्या कमिटीने असं ठरवलेलं होतं 1889 साली. किती साली, 1889 साली ठरवलं. काय ठरवलं, एक प्लॅटिनम आणि इरिडियम हे 2 एलिमेंट्स आहेत. प्लॅटिनम आणि इरिडियम या दोघांचा अलॉय घेतला. अलॉय काय घेतला, अलॉय. लक्षात घ्या, या दोघांचा अलॉय असलेला एक तुकडा स्पेशल ग्लास केस मध्ये ठेवला. कशात ठेवलाय, स्पेशल ग्लास केस मध्ये ठेवलेला होता. त्याचं वजन हे स्टँडर्ड किलोग्रॅम वजन म्हणून कन्सिडर केलं जायचं. काय केलं जायचं, 1 स्टँडर्ड किलोग्रॅम म्हणून कन्सिडर केलं जायचं. लक्षात येत नाही, एक असा ठोकळा चांगला प्लॅटिनम इरिडियमच्या अलॉयचा स्पेशल ग्लास केस मध्ये ठेवलेला असायचा. त्याचं जे काही वजन असेल ते वजन म्हणजे 1 स्टँडर्ड किलोग्रॅम वजन असं कन्सिडर केलं जायचं. पण प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, हा जो प्लॅटिनम इरिडियमचा अलॉय आहे तो जो ठोकळा तिथं आपण ठेवलेला होता तो काय करत होता, जे काय एन्व्हायरमेंट मध्ये डस्ट असते, डस्ट काय असते, डस्ट, त्या डस्टचे मायक्रो पार्टिकल्स पिक करत होता म्हणजे उचलत होता म्हणजे ते जे मायक्रो पार्टिकल्स आहेत त्या मायक्रो पार्टिकल्सला हा आपल्यामध्ये सामावून घ्यायला लागला. मायक्रो पार्टिकल्सला काय करायला लागला, स्वतःमध्ये सामावून घ्यायला लागला. स्वतःमध्ये सामावून घ्यायला लागल्यानंतर त्याचं वजन कमी होईल का जास्त होईल, जास्त होईल. वजन वाढल्यानंतर याला स्टँडर्ड किलोग्रॅम म्हणून सांगता येईल का, लक्षात आलं. आणि म्हणून ही जी कन्सेप्ट होती ही कन्सेप्ट कॅन्सल केली. 1889 पासून सुरू असलेली ही कन्सेप्ट काय केली, कॅन्सल केली. का कॅन्सल केली, हा, कारण प्लॅटिनम इरिडियमचा जो अलॉय होता तो जो ठोकळा होता तो मायक्रो पार्टिकल्स कुठले, डस्ट मधले, एन्व्हायरमेंट मध्ये जी डस्ट असते त्या डस्ट मधले मायक्रो पार्टिकल्स अट्रॅक्ट करायला स्वतःमध्ये सामावून घ्यायला लागला. आणि त्यामुळं हे जे प्लॅटिनम इरिडियमची कन्सेप्ट होती ही काय केली, कॅन्सल केली. मग आता प्रश्न पडतो, आता 1 किलोग्रॅमचं जे काय स्टँडर्ड युनिट आहे ते स्टँडर्ड काय ठेवायचं, प्रमाण काय ठेवायचं, हा प्रश्न पडला. मग इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्म मध्ये नवीन डेफिनेशन आली. कशाच्या फॉर्म मध्ये आली, इलेक्ट्रिक करंटच्या आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या फॉर्म मध्ये एक नवीन कन्सेप्ट आली. पहा, इलेक्ट्रोमॅग्नेट्स माहिती का तुम्हाला, इलेक्ट्रोमॅग्नेट्स माहिती आहेत का, काय असतात. तर पहा, इलेक्ट्रिसिटी जी आहे एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल वरती
एखादं मॅग्नेटिक मटेरियल घ्यायचं. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय असतं? ज्या गोष्टी मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात त्यांना काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. जसं लोखंड आहे, लक्षात येतंय? हे जे सबस्टन्सेस आहेत त्याला आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो किंवा मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतो. त्यांना काय करायचं? व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून द्यायचं. व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे हे तुम्ही 9वी 10वीला शिकलेलं आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेट्स. क्रेन वगैरे वापरतो आपण, कचरा वगैरे जर असेल तर त्याच्यातून मेटल्स वगैरे बाजूला काढण्यासाठी आपण काय करतो? क्रेनचा वापर करतो. त्याला काय लावलेलं असतं? इलेक्ट्रोमॅग्नेट लावलेलं असतं. त्याच्यातून आपण व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड जर त्याच्यामधून पास केली तर त्याला काय होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम प्राप्त होतं. पहा, हा असा आयर्नचा तुकडा घेतला. ओके, याच्यावरून मी काय केलं? वायर गुंडाळलं. त्याच्यावर काय केलं मी? वायर गुंडाळलं. वायर गुंडाळल्यानंतर काय केलं? बॅटरी लावली आणि सोबत व्हेरिएबल रेजिस्टन्स लावला. काय लावला? व्हेरिएबल रेजिस्टन्स लावलेला आहे. लक्षात घ्या. आता मी काय केलं? याच्यातून जेव्हा करंट फ्लो होतोय तेव्हा हा जो रेजिस्टन्स आहे तो कमी जास्त करत राहिलो. रेजिस्टन्स कमी जास्त करत राहिल्यामुळे याच्यातून फ्लो होणारा जो काही करंट आहे तो करंट सुद्धा कमी जास्त व्हायला लागला. यालाच म्हणायचं व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणायचं? व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड. या व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड मुळे होतं काय? या हे जे गुंडाळलेलं आहे आपण, गुंडाळलंय ना, गुंडाळलेलं असल्यामुळं याच्यात मॅग्नेटिझम प्राप्त होतं. म्हणजे मॅग्नेटिझम जास्त प्रमाणात प्राप्त होतं. लक्षात येत नाही? आणि हे जे मॅग्नेटिझम आहे ते लोखंडामध्ये जातं. कशात जातं? लोखंडामध्ये. आणि हे जे फेरस आपण इथं लावलेलं आहे किंवा आयर्न इथं लावलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला मॅग्नेटिझम प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? मॅग्नेटिझम. म्हणजे या आयर्नचा काय तयार होतो? मॅग्नेट तयार होतो. काय तयार होतो? मॅग्नेट. हा मॅग्नेट कशामुळे तयार झाला? इलेक्ट्रिक करंटमुळे. कशामुळे तयार झाला मॅग्नेट? इलेक्ट्रिक करंटमुळे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेट. काय अडचण आहे त्याच्यात? काय काय सांगितलं मी? एखादा मॅग्नेटिक मटेरियल वरती जर आपण व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर तो मटेरियल ठेवला तर त्याचं काय होतं? मॅग्नेट मध्ये रूपांतर होतं, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्स असं म्हणतो. हे इलेक्ट्रोमॅग्नेट्स कुठे कुठे वापरतो आपण? कंपोस्ट. काय? कंपोस्ट. कंपोस्ट. कंपोस्ट खत असतं. डंप. कंपोस्ट म्हणलं, कंपोस्ट तर खत असतं. शेण वगैरे टाकून त्याचं खत तयार करतो आपण. त्याचा ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा काय संबंध आहे? मला वाटतं नवीन शोध लावला, इलेक्ट्रोमॅग्नेट्स असलं की खत चांगलं होतं काही असं काहीतरी, नाही ना? असा नोबेल पिबेल मिळवू एखादा असं नोबेल नाही पाहिजे आपल्याला. हा, डंपयार्ड मध्ये वगैरे वापरतो. इलेक्ट्रिक जी क्रेन असते त्या क्रेनला इलेक्ट्रोमॅग्नेट लावलेलं असतं जेणेकरून जे काय लोखंडाचे वगैरे तुकडे असते ते आपल्याला गोळा करता येतात. दुसरं इंडस्ट्रियल यूज तर आहेच, पण अजून मॅग्लेव ट्रेन्स नाव ऐकले कधी? जपानमध्ये वगैरे वाहतात मॅग्लेव ट्रेन्स. हा, ते जे ट्रेन असतात त्या ट्रेन्स रुळावर नाहीत धावत, रुळाच्या वरती धावतात हवेत. आता माहिती झालं. त्याला काय म्हणतात ती माहिती नाही, कसं कळते तेवढंच माहिती आपल्याला, आहे की नाही? तर मॅग्लेव ट्रेन्स असतात. मॅग्लेव ट्रेन्स मध्ये तिचे आता एवढं मॅग्नेट तर कुठं असणार नाही ना, रुळावर मॅग्नेट हातरा, त्या काच चाकाला मॅग्नेट लावा. तर तिथं अशा पद्धतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर केला जातो ट्रेन्स पळवण्यासाठी. ते फास्ट असतात. हे काय म्हणतात त्याला, फ्रिक्शनच नाही ना, चाक आणि खालचं रोड याच्यात फ्रिक्शनच राहत नाही, उगाच सुसाट पडतात गाड्या. लक्षात आलं? आता प्रश्न काय पडला पाहिजे तुम्हाला? मास मध्ये 1 किलोग्रॅमचं स्टँडर्ड युनिट वापरण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा कसा उपयोग केला? प्रश्न पडला? प्रश्न पडतो मी भारी गोष्ट.
उत्तर देतात. प्रश्न विचारले काय करतात, उत्तर देतात. आपल्याला प्रश्न विचारले का मास्तर काय म्हणतात, तुला कुठं नोकरी मिळवायचं, बस खाली. हा, तर पहा, तराजू माहितीये, तराजू माहिती ना. हा, एक असा तराजू घेतला, माझी चित्रकला फार छान आहे, तुम्हाला एखाद्या वेळेस चित्र सुद्धा कळणार नाही माझी, तरी मी प्रयत्न करतो चांगले चित्र काढायचा. हा असा तराजू घेतला मी. आता हा तराजू घेतल्यानंतर इकडं काय केलं मी, 1 किलोचा ठोकळा ठेवून दिला. इथं बरोबर 1 किलोचा स्टँडर्ड 1 किलोग्रामचा ठोकळा ठेवून दिला. काय होईल, ही जी बाजू आहे ती खाली येईल लगेच, है ना. त्याला म्हणायचं फिजिक्स. फिजिक्स असं शिकायचं असतं. काय होईल, असं खाली येईल बरोबर. आणि हे वरती जाईल, कुठे इथपर्यंत येईल का, त्याचा विषय नाही. असं होईल बरोबर. हे अशा पद्धतीने दिसेल आपल्याला. हा, इमॅजिन करता आलं पाहिजे आपल्याला. आता मी काय केलं, या ठिकाणी एक इलेक्ट्रोमॅग्नेट लावला. काय लावला इथं, इलेक्ट्रोमॅग्नेट. काय लावला मी, इलेक्ट्रोमॅग्नेट लावला. इलेक्ट्रोमॅग्नेट लावल्यानंतर आता इलेक्ट्रोमॅग्नेट लावायचं म्हणजे काय करायचंय, तिथं आपल्याला व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड पास करायचे. काय पास करायचे, व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड. ही व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड दाखवतो मी तुम्हाला. व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड पास केली. आता जसजशी आपण व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पास केली म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करायचा आपल्याला बरोबर. आता इलेक्ट्रिक करंट पास करत राहायचं. काय करत राहायचं, इलेक्ट्रिक करंट पास करायचा, वाढवत 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 न्यायचा. वाढवत नेणं म्हणजे सुद्धा काय असतं, व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड असते. लक्षात येत आहे, कमी करत आलं तरी ती व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड असते. मग काय केलं मी, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट वाढवत वाढवत नेला. जसं आपण इलेक्ट्रिक करंट वाढवत जाऊ तसं या इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये मॅग्नेटिझम वाढत जाईल. याच्यात मॅग्नेटिझम जसं वाढत जाईल तसं हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स काय करेल, खाली यायला लागेल बरोबर. काय होईल, खाली यायला लागेल. आणि एका ठिकाणी काय होईल, हे जे दोन्ही बॅलन्स आहेत हे दोन्ही बॅलन्स काय होतील, बॅलन्स होतील. लक्षात येत आहे, हे दोन्ही बॅलन्स काय होतील, बॅलन्स होतील. लक्षात येत आहे. काय झालं, परत एकदा बघा. इकडे 1 किलोचा ठोकळा ठेवला होता आपण, इकडे मात्र आपण काहीच ठेवलेलं नव्हतं. मग आपण काय केलं, एक इलेक्ट्रोमॅग्नेट घेतला, त्याच्यात आपण इलेक्ट्रिसिटी पास केली आणि इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट आपण वाढवत वाढवत नेला. इलेक्ट्रिक करंट काय केला, वाढवत नेला. जसं आपण इलेक्ट्रिक करंट वाढवला तसं याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्राप्त झालं. त्याला मॅग्नेटिझम प्राप्त झाल्यानंतर ते मॅग्नेटिझम वाढायला लागल्यानंतर हा जो तराजू आहे हा तराजू काय केला, हळूहळू खाली यायला बरोबर. आणि एक वेळ अशी आली की इकडचा 1 किलो आणि इकडचं हे जे रिकामं खोकडं होतं हे दोन्ही काय झाले, बॅलन्स झाले. लक्षात येत आहे, काय अडचण आहे का याच्यात. मग हा तराजू खाली येण्यासाठी जेवढा करंट आपण पास केला त्या करंटला 1 किलोग्रॅम म्हणायला लागलो. त्या करंटला काय म्हणलं, 1 किलोग्रॅम.
1 किलोग्रॅम. लक्षात आलं? लक्षात आलं का? नाही. हा आता पण हे अगोदर आपण ॲलॉय नव्हता का काढला तो प्लॅटिनम इरिडियमचा ॲलॉय कवा तरी तो शुद्ध होता ना. त्याच्यानुसार आपण मापक घेतली की दुसरी, त्यापैकीच एक माप आपण इथे ठेवलं होतं. आलं का? आपल्याला फक्त डेफिनेशन पाहिजे किलोग्रॅमची. कारण SI युनिट सिस्टीम आली 1971 ला. आणि प्लॅटिनम इरिडियमचा ॲलॉय तयार केला होता 1889 ला. लक्षात आलं? म्हणजे खूप वर्षांपासून आपण जागतिक लेव्हलवरती काही गोष्टी मोजमाप करतोय. इंग्रजांचं बदल झालं, इंग्रजांनी सगळीकडे राज्य केलं. इंग्रजांनी बदल केलं म्हणजे ते सगळीकडे राज्य केलं, त्याच्यामुळे सगळ्यांना एकसारखं वागायची सवय लावली त्यांनी. विचार करा बरं, इंग्रजांनी कुठंच राज्य केलं नसतं तर गप्प आपले आपले बसले असते. आपण अजून गाडली पाहिली अजून म्हणून असं समुद्र प्रवास केला की काहीतरी दुःखद असतंय, पाप लागतंय, असं काहीतरी बोलत बसलो असतो ना आपण. बरं झालं की आले आपल्याकडे करायला. लय लुटलं म्हणते असू दे, कोणाला बोलणार होता. लक्षात आलं काय काय सांगितलं? परत एकदा बघा. एक तराजू घेतला आपण, त्याच्या एका बाजूला 1 किलोग्रॅम स्टँडर्ड 1 किलोग्रॅमचं युनिट ठेवलंय, ठोकळा ठेवलाय. दुसऱ्याच्या खाली काय केलंय? इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवलाय. त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे तो आपण वाढवत नेला, मॅग्नेटिझम प्राप्त झालं. हा काय होणार? हळूहळू खाली येणार. एक वेळ अशी येणार की 1 किलोग्रॅम आणि इकडचा हा रिकाम बॅलन्स काय होणार? बॅलन्स होणार. लक्षात काय होणार? बॅलन्स होणार. मग बॅलन्स झाल्यावर आपण काय करायचं? थोडंसं थांबायचं. काय करायचं? थांबायचं. किती इलेक्ट्रिक करंट लागला हा बॅलन्स होण्यासाठी? किती इलेक्ट्रिक करंट लागला हा बॅलन्स होण्यासाठी? त्या इलेक्ट्रिक करंटला काय म्हणायचं? तेवढ्या अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंटला काय म्हणायचं? 1 किलोग्रॅम. काय अडचण आहे त्याच्यात? नक्की याला इंग्लिश मधून कसं लिहिता येईल? कन्सेप्ट कळाली का? डेफिनेशनचं नंतर बघू. कन्सेप्ट कळाली का? ओके. डेफिनेशन तयार करता येते, लिहिता येते. हाँ 1 kg is defined in terms of electric current. हे दिसतंय का? 1 kilogram is defined in terms of electric current. The electric current passed through electromagnet which pulls down one of the balance to balance the other balance लय वेळा म्हणून टेन्शन घेऊ नका, त्याला शब्दच तेवढा आहे. आपल्याकडे कसं इंग्लिशमध्ये आपलं मराठीमध्ये तराजू म्हणलं की लक्षात येते. आणि तराजू एक समान आली वगैरे म्हणू शकतो. तसं इंग्लिशमध्ये शब्दच नाही जास्त त्यांच्याकडे, त्यामुळे ते देतात असं. बॅलन्स द other balance which holds 1 standard kilogram mass.
आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं फक्त ह्या 4 ओळीत आहे. हं? लक्षात आलं? ह्या 4 ओळी समजून सांगण्यासाठी एवढ्या 12 भानगडी केल्या. काय सांगितलं? The current passed through electromagnet which pulls down one of the balance to balance the other balance which holds the 1 standard kilogram mass. लक्षात आलं? हे लक्षात येईल लिहिलेलं का? पॉज करायचं आणि लिहून काढायचं. ओके? काय अडचण आहे का याच्यात? मास कळालं? ओके. तर हे झालं. मास आपण कशात मोजतो म्हटलं होतं? कशात मोजतो मास? किलोग्राम. अगोदर काय म्हणलं होतं? किलोग्रामच म्हणलं होतं. लहान मास असेल तर ग्रॅम मध्ये. ओके. त्याच्याहून लहान असेल तर मिलीग्रॅम. बरं, मिलीग्रॅम. त्याच्याहून लहान असेल तर माझ्याकडून या नंबर घ्यायला की तुला दाखवतो. आपल्याकडे आहे छटाक वगैरे आहे. एक छटाक म्हणजे किती असतं? त्याचं वजन आपल्याला मोजायचं आहे. कसं मोजणार? ऍटम दिसत नाही त्याला मोजणार कसं? तर पहा, कार्बन 12 नावाचा ऍटम असतो. कार्बन 12 म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर किती असतो? 6 आणि ऍटॉमिक मास नंबर किती असतो? 12. ऍटॉमिक नंबर किती असतो? 6 आणि ऍटॉमिक मास नंबर किती असतो? 12. लक्षात नाही? तर हा जो कार्बन आहे या कार्बनचा 1/12 पार्ट घ्यायचा. म्हणजे एक कार्बन ऍटम घेतला. या कार्बन ऍटमचे जे काय मास असेल त्या मासला काय करायचं? 12 ने डिवाइड करायचं. लक्षात येतंय? किंवा अजून थोडंसं सोप्या पद्धतीने सांगतो. एक कार्बन ऍटम घेतला, एकच बरं का? एक काय घेतला? कार्बन ऍटम घेतला. त्या कार्बन ऍटमचे 12 भाग करायचे. किती भाग करायचे? 12. त्यातला एक भाग घ्यायचा. त्यातला किती भाग घ्यायचा? एक भाग घ्यायचा. त्या भागाला आपण काय म्हणतो? 1 atomic mass unit, 1 AMU. काय म्हणतो? 1 AMU. AMU असं म्हणायचं. अमू अमू म्हणत बसायचं नाही. कोणाचं नाव असलं तर विनाकारण चक्कर मारायचं. नंतर म्हणायचं नाही आमच्या मास्तर काय सांगितलं. कार्बन 12 घ्यायचा. हे 6 तोपर्यंत खोडतो मी. 12 काय आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे. ओके. हा कार्बन 12 घेतला. या कार्बन 12 चं 1/12 मास घ्यायचं. किती घ्यायचं मास? 1/12 मास घ्यायचं. आणि 1/12 मास जे असेल त्यालाच आपण काय म्हणतो? 1 ॲटॉमिक मास युनिट. हे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती असतं? 1.660540 into 10⁻⁻27 किलोग्रॅम. किती असतं 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे? 1.660540 into 10⁻⁻27. साध्या भाषेत सांगू, याच्या अलीकडं हे दशांश चिन्ह आहे ते इकडे घ्यायचं. ओके. आणि नंतर काय करायचं? सॉरी, हे दशांश चिन्ह हे 1 घेतलं. ह्या 1 च्या अलीकडे 26 झिरो लावायचे. किती झिरो लावायचे? 26. आणि दशांश चिन्ह उचलायचं तिथं ठेवायचं. 0.000000 असे 26 झिरो. 26 झिरोवर 1.660540 लावायचं. तेवढं मास म्हणजे काय असतं? 1 ॲटॉमिक मास युनिट. लक्षात आलं? काय काय सांगितलं मी? कार्बन 12 घ्यायचा. कार्बन 12 घेतल्यानंतर त्याचा 1/12 मास ऑफ कार्बन 12 घ्यायचं. किती? 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12 घ्यायचा. त्यालाच काय म्हणतो आपण? 1 ॲटॉमिक मास युनिट असं म्हणतो. आणि 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती असतं? 1.660540 into 10⁻⁻27 किलोग्राम. लक्षात येतंय? काय अडचण आहे का? आणि त्यामुळं आपण जे ॲटॉमिक मासेस आहेत ते ॲटॉमिक मास युनिट मध्ये सांगतो. ॲटॉमिक मास युनिट. आता पुढचा प्रश्न, कार्बन 12च का घ्यायचा? हायड्रोजन का नाही घ्यायचा? त्याचं कारण असं, कार्बन 12 जो आहे
हा जास्त प्रमाणात सापडतो। एकूण कार्बन जो आहे 2 आयसोटोप्स असतात कार्बनचे, एक कार्बन 12 असतो आणि दुसरा कार्बन 14 असतो। लक्षात येतंय काय सांगितलं मी? 2 प्रकारचे कार्बन असतात, एका कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 12 असतो, एका कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 14 असतो। याचा उपयोग आहे थोडेफार, ते नंतर जेव्हा कार्बन शिकू तेव्हा सांगतो। हा जो कार्बन 12 आहे हा कार्बन 12 98% सापडतो। एकूण कार्बनच्या 98% कुठला कार्बन सापडतो? कार्बन 12, आणि राहिलेला फक्त 2% कोण सापडतो? कार्बन 14। लक्षात येत नाही? हा जास्त सापडतो म्हणून हा वापरतो आपण। नंतर हा जो कार्बन 12 आहे हा जास्त स्टेबल आहे। काय आहे? स्टेबल आहे। लक्षात येत आहे? त्यामुळे आपण कार्बन 12 वापरत असतो। ऑक्सिजन वापरता येतो। ऑक्सिजनचा प्रॉब्लेम काय? त्याचे आयसोटोप्स जास्त आहेत। लक्षात येत नाही? नायट्रोजनचे आयसोटोप्स जास्त आहेत, त्यामुळे ते आपल्याला वापरता येत नाही आणि ते रिएक्टिव्ह आहेत, पटकन कुणासोबत तरी रिएक्शन करून बसतात, ऑक्सिजन नायट्रोजन हे। कार्बन 12 जो आहे हा नॉर्मली थोडासा जास्त स्टेबल असतो त्यांच्यापेक्षा। लक्षात येत आहे? आणि त्यामुळे आपण कोण वापरतो? कार्बन 12 वापरतो। कार्बन 12च का वापरतो असं विचारल्यानंतर उत्तर काय सांगणार तुम्ही? तो स्टेबल असतो, तो जास्त प्रमाणात सापडतो। काय अडचण आहे का? नक्की हे कळालं ऍटॉमिक मास युनिटचं? ओके। त्यानंतर आपल्याला जर लेंथ मोजायची असेल तर आपण फुटपट्टी वगैरे वापरतो किंवा मीटर स्केल वगैरे वापरतो, बरोबर? जर आपल्याला छोटे डिस्टन्सेस काढायचे असतील तर ऍटॉमिक लेवलवरचे किंवा तसे जर काढायचे असतील, पहा एसआय युनिट काय असतं लेंथचं? आपण ते मीटर मध्ये मोजतो। लार्ज डिस्टन्सेस असतील तर आपण ते किलोमीटर मध्ये मोजतो, बरोबर? 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर असतं। 1 मिलीमीटर म्हणजे किती? 10⁻³ मीटर। 1 मायक्रोमीटर म्हणजे किती असतं? 10⁻⁶ मीटर। 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं? 10⁻⁹ मीटर। ओके। 1 पिकोमीटर किती असतं? 10⁻12 मीटर। लक्षात नाही? या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। बाकी मग लाईट इयर वगैरे केमिस्ट्रीमध्ये तर काय लागणार नाही, कारण आपण केमिस्ट्रीमध्ये सहसा ऍटॉमिक लेव्हलचाच अभ्यास करतो आणि ऍटॉमिक लेव्हलमध्ये आपल्याला मिली, मायक्रो, नॅनो आणि पिको हे जास्त करून लागत असतात। या गोष्टी लक्षात ठेवायच्या। ओके। काय अडचण आहे याच्यात लेंथ मध्ये? नक्की। याच्यानंतर आहे व्हॉल्यूम। व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम? व्हॉल्यूम काय असतं? सरफेस ऑक्युपाइड बाय सरफेस नाही म्हणता येणार, पण स्पेस म्हणता येईल। व्हॉल्यूम म्हणजे काय? स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर। एखादा जो तुम्ही मॅटर घेतलेला आहे त्या मॅटर न जो स्पेस ऑक्युपाय केलेला असेल त्याला काय म्हणतो आपण? व्हॉल्यूम असं म्हणतो। स्पेस ऑक्युपाय करणं म्हणजे काय? मी असं उभारलो, मी या हॉल मधली किंवा या पूर्ण पृथ्वीवरची काहीतरी जागा व्यापलेली आहे, समथिंग जागा व्यापलेली आहे, म्हणजे मला काय आहे? व्हॉल्यूम आहे। लक्षात येत आहे? तुम्ही बसलेला आहात, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात ती जागा तुम्ही व्यापलेली आहे, म्हणजे ते काय झालं? तुमचं व्हॉल्यूम झालं। लक्षात येत आहे? मग व्हॉल्यूम कसं काढतो आपण? पहा, तुम्ही लहान असताना वगैरे प्रयोग केलेले असतील किंवा तुम्ही आताही प्रयोग केलेले असतील, काही बकेट भरलेली त्याच्यात हात घातलाय, काय होतं? पाणी बाहेर पडतं, त्याला काय म्हणतो आपण? तुमचं व्हॉल्यूम किंवा त्या हाताचं व्हॉल्यूम। याची एक गोष्ट आहे बघा चांगली, कोण होता? मला आर्किमिडीज होता बहुतेक। आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ होता चांगला, एका राजाच्या दरबारात काम वगैरे करायचा आणि कशाचं तरी त्याला संशोधन करायचं होतं। तो ते संशोधन करण्याच्या नादात थोडा गुंग झाला होता की त्यानं बाथटब मध्ये पाणी सोडलं। बाथटब माहिती आहे ना?
हा त्याच्यामध्ये पाणी सोडलं आणि ते पाणी पूर्ण भरलं. चुकून काय झालं, पूर्ण भरलं. पूर्ण भरल्यानंतर तो तसाच गेला, त्याच्यात आंघोळ करायची म्हणून त्याच्यात झोपण्यासाठी गेला. जसं तो त्याच्यात पडला तसं पाणी बाहेर पडलं. तसाच पडत राजाकडे आला, युरेका युरेका युरेका. युरेका म्हणजे नवीन शोध लागला, नवीन शोध लागला, नवीन शोध लागला, त्याच्यासाठी युरेका वापरतात. तर ते युरेका युरेका म्हणून पळाला आणि तिथं त्याला व्हॉल्यूमचं काय म्हणू आपण त्याला कन्सेप्ट कळाली किंवा त्याच्या आणि याच्यावरती आधारलेलं त्याने 2-3 चांगले चांगले शोध लावले. तुम्ही 6वी 7वी 8वीला शिकलेला असाल याच्यात आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर ते सगळं आर्किमिडीजनं केलेलं होतं. ओके, सो स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर, त्याला काय म्हणत असतो आपण, व्हॉल्यूम म्हणत असतो. मग एखाद्या दगडाचं वगैरे व्हॉल्यूम तुम्ही 6वी 7वीला असताना काढलेलं असेल. कसं, एक ग्रॅज्युएटेड सिलेंडर घेतला असेल थोडासा मोठा, त्याच्यामध्ये आपण समजा हा 10 ml चा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही 5 ml पर्यंत पाणी भरलं. मग एक खडा घेतला, त्या खड्याला दोरी बांधली, तो खडा काय केला, असा हळू त्याच्यामध्ये टाकून दिला. असा खडा असं इथं टाकून दिला. काय झालं, काय स्टॉप नाही झालं. हा, तुम्ही खडा टाकला, खडा टाकल्यानंतर काय झालं, पाणी वरी जाईल खाली जाईल, वरी जाईल. किती आलं, 7 ml वरती आलं. किती ml वरती आलं, 7 ml वरती आलं. म्हणजे खड्याचं व्हॉल्यूम किती सांगता येईल आपल्याला, 2 ml. 2 ml हे काय झालं, खड्याचं व्हॉल्यूम झालं. लक्षात येते. मग हे जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम आपण मोजतो कशामध्ये, हे झालं मी व्हॉल्यूम कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो हे सांगितलं. पण याचे एसआय युनिट काय पहा. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, लेंथ चा क्यूब असतो. कशाचा क्यूब असतो, लेंथचा क्यूब असतो. लेंथचं एसआय युनिट काय, लेंथचं एसआय युनिट काय, मीटर. सो व्हॉट इज द SI unit of volume? SI unit of volume is मीटर क्यूब. काय असेल, मीटर क्यूब. लक्षात येते, काय अडचण आहे का याच्यात. पण काही वेळा आपण आता लिक्विड वगैरे जर असेल तर ते लिक्विड आपण मीटर क्यूब मध्ये आपल्याला सांगता येईल का, नाही सांगता येणार. मग काय करायचं, एक SI युनिट नसलेलं युनिट आपण वापरतो याच्यासाठी. कुठलं युनिट वापरतो, SI युनिट नाही, म्हणजे त्याचा SI युनिट्स मध्ये त्याला स्थान नाही, पण तरी देखील आपण वापरतो ते म्हणजे लिटर. लक्षात येत आहे. लिटर म्हणजे काय असतं पहा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1000 ml म्हणजे किती, 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय, 10 सेंटीमीटर हाईट, 10 सेंटीमीटर लेंथ. लक्षात येते, आणि 10 सेंटीमीटर ब्रेड. थ्री डी बघायचं. 3D कसं बघायचं, 3D बघायचं. आणि दहा सेंटीमीटरचे झालं. आणि 10. ओके, सिमिलरली इकडे पण असेल.
आता ह्याच्यात 10 कसे दाखवायचे? हे झाले 5 6 7 8 9 10. ओके. आता हे कारण वर बसत नाही वरचं. पण मी काय सांगतोय, हे 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर. लक्षात येत आहे? असं 10 बाय 10 बाय 10 सेंटीमीटरचा जर आपण भांड घेतलं आणि ते जर काटोकाट भरलं तर काय मिळेल आपल्याला? 1 लिटर भेटेल. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? 1 लिटर म्हणजे किती? 10 बाय 10 बाय 10 चा जर आपण एखादा भांड घेतलं, ते जर काटोकाट भरलं तर आपल्याला किती मिळतं? 1 लिटर मिळतं. मग 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1000 ml म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब आणि 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेकामीटर असतं. 10 सेंटीमीटर म्हणजे किती? 1 डेकामीटर. 1 डेकामीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. तर याला काय म्हणता येईल मला? 1 डेकामीटर क्यूब. काय म्हणता येईल? 1 डेकामीटर क्यूब. हे झालं लिटरच्या बाबतीत सगळं काही. काय अडचण आहे काय याच्यात? नक्की काय काय सांगितलं पहा. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? मीटर क्यूब मध्ये मोजतो, बरोबर. थोडस लहान असेल तर सेंटीमीटर क्यूब मध्ये मोजता येईल. सीजीएस युनिट वापरावं लागेल आपल्याला, सेंटीमीटर क्यूब. पण जर लिक्विड पदार्थ असतील तर लिक्विड कशामध्ये मोजलं जातं? लिटर मध्ये. लक्षात येत आहे? लिटर मध्ये मोजायचं. मग लिटर मध्ये मोजत असताना 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. 1000 ml म्हणजे किती? 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती? 1 डेकामीटर क्यूब. किती? 1 डेकामीटर क्यूब. लक्षात येतंय? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. ना तुम्ही पाठ करा, लिहून काढा, 10 वेळा लिहून काढा, काही घेणं देणं नाही मला. पण या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षातच राहिल्या पाहिजे. ओके. हे झालं व्हॉल्यूमच्या बाबतीतलं. त्यानंतर आहे डेन्सिटी. हे झालं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मोजण्यासाठी आपण लिक्विड पदार्थ वगैरे मोजण्यासाठी काही गोष्टी आपण वापरतो. एक असतं ग्रॅज्युएटेड सिलेंडर. ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणजे काय असतं? अशा पद्धतीचं जार तुम्ही पाहिलेलं असेल आणि याच्यावरती असे आपला जो मग असतो ना, त्या मगाला असं पुढे जशी चोच असते तशी चोच असते त्याला. काचेच असतं पूर्ण ते. आणि त्याच्यात अशी मार्किंग केलेली असते आणि इकडं आकडे टाकलेले असतात. लक्षात येत आहे? त्याच्यानुसार मग तुम्हाला ते माप घ्यावं लागतं. दुसरं आहे पिपेट. पिपेट काय म्हणायचं? पिपेट. पिपेट म्हणजे एक छोटीशी नळी असते, खूप छोटी असते, याच्यापेक्षा रुंदीनं लहान असते. तिची पिपेट असते, ती अशी असते. लक्षात आहे? याच्यावरती मार्किंग नसते. 10 ml 20 ml अशी असते आणि ती डायरेक्ट अशी दाखवलेली असते. अशी एक छोटीशी रेष असते त्याच्यावरती पांढरी. तर 10 ml ची असेल तर इथपर्यंत भरले की ते 10 ml होतं असं सांगितलं जातं. ओके. हे झालं पिपेट. त्याच्यानंतर आहे ब्युरेट. नाव कशी आहेत ना एकदम डेंजर. ब्युरेट. ब्युरेट म्हणजे पिपेटचं मोठी बहीण. पिपेटची मोठी बहीण म्हणजे ही मोठी असते थोडीशी, रुंदीनं आणि लांबीनं सुद्धा. हे इथपर्यंत असं पद्धतीनं खाली अशी चोच आलेली असते त्याची. तर चोचीला काय केलेलं असतं?
एक प्लास्टिक पाईप लावलेला असतो, छोटासा डेलिकेट असतो, प्लास्टिक पाईप लावलेला असतो आणि ती जी प्लास्टिक पाईप आहे त्याला एक पिन लावलेली असते. पिन माहिती आहे ना, चिमटा लावलेला असतो पाणी खाली पडू नये. आणि याच्यावरती मार्किंग असतात. याला काय म्हणायचं, ब्युरेट. आणि त्याच्यानंतर फ्लास्क असतो, त्या फ्लास्कचं नाव आठवण मला. हा फ्लास्क मात्र तुम्ही खूप ठिकाणी पाहिलेला असेल. हा अशा पद्धतीने असतो. इथं थोडस असं स्ट्रेट असतं, व्यवस्थित ठेवता यावं याच्यासाठी. तर याचा वापर काय कशासाठी असतो, व्हॉल्यूम काढण्यासाठी पण केला जातो. ओके, काय अडचण आहे त्याच्यात. याच्यानंतरचा पार्ट आहे डेन्सिटी. याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, डेन्सिटी काढायची. डेन्सिटी म्हणजे काय असतं, व्हॉट इज डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. घनता म्हणजे डेन्सिटी. मराठी भाषांतर कोणी विचारलं, डेन्सिटी म्हणजे काय, it is the volume, mass per unit volume. It is mass per unit volume. पहा, density is equal to mass divided by volume. लक्षात येत आहे. डेन्सिटी मोजतो कशात, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी. मास कशात मोजतो, मास कशात मोजतो, किलोग्राम. किलो नुसतोच किलो. आणि व्हॉल्यूम कशात मोजतो, मीटर क्यूब. मीटर नाही रे, नुसतं मीटर क्यूब. लक्षात येत आहे. सो व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी. सो डेन्सिटीचं युनिट काय असेल, किलोग्राम पर मीटर क्यूब. लक्षात येत आहे. पण आपण केमिस्ट्री मध्ये शिकत असताना मोठमोठ्याले युनिट्स वापरत नाहीत. हे असे मोठमोठे युनिट्स वापरत नाहीत. आपण काय करतो, बारके युनिट्स वापरतो. कुठले, मग सीजीएस युनिट्स वापरायचे, जसे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सीजीएस युनिट वापरायचं. कसलं वापरायचं, सीजीएस, ग्राम पर मीटर सेंटीमीटर क्यूब. लक्षात येत आहे. काय अडचण आहे का डेन्सिटी मध्ये, नक्की. ओके, डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास पर युनिट व्हॉल्यूम असतं. सो त्याचं युनिट काय असेल, किलोग्राम पर मीटर क्यूब. त्याचं सीजीएस युनिट काय असेल, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. काय अडचण आहे त्याच्यात, नक्की. हे कळालंय. ओके, याच्यानंतर पाहायचं टेम्परेचर. काय पाहायचं आपल्याला, टेम्परेचर. टेम्परेचर साठी आपल्याकडं 3 युनिट्स आहेत. म्हणजे एक नाही, 3 युनिट्स आहेत आपल्याकडे. किती युनिट्स आहेत, 3. कुठले कुठले, एक जे आपण वापरतो ते डिग्री सेल्सिअस, एक जे इंग्रज वापरतात ते डिग्री फॅरनहीट, आणि एक जे युनिव्हर्सली वापरलं जातं ते म्हणजे केल्विन. ओके, फॅरनहीटचा फॉर्म्युला काय, 9 डिवाइडेड बाय 5, 9 डिवाइडेड बाय 5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. काय करायचं, तुम्हाला डिग्री सेल्सिअस माहित असेल आणि तुम्हाला डिग्री फॅरनहाइट मध्ये त्याचं कन्वर्जन करायचंय. काय करणार तुम्ही, 9 डिवाइडेड बाय 5 नाही, 5 डिवाइडेड बाय 9. फाइव डिवाइडेड बाय 9 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. लक्षात येत आहे. आणि केल्विन जर तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल तर ते डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. लक्षात येत आहे.
समजा तुम्हाला डिग्री सेल्सिअस माहिती आहे, डिग्री सेल्सिअस माहिती आहे, तर काय करणार तुम्ही, डिग्री सेल्सिअस आहे तसं घेणार आणि त्याच्यामध्ये 273.15 ऍड करणार, तुम्हाला काय मिळेल, केल्विनची किंमत मिळेल. लक्षात आलं. डिग्री सेल्सिअस आपल्याकडे थर्मामीटर असतं त्याच्यात मोजून टाकायचं. ओके, याच्यासाठी काय वेगळा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, पण डिग्री फॅरनहीट आणि केल्विन, काही जण डिग्री केल्विन लिहितात ना, ती चुकीची पद्धत आहे. म्हणजे काही जण असं लिहितात, चुकीची पद्धत आहे, वापरायची नाही. ओके, हा काय काय सांगितलं टेम्परेचर मध्ये, 3 युनिट्स आहेत, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन. डिग्री फॅरनहाइटचं रूपांतर कसं करायचं किंवा डिग्री सेल्सिअसचं रूपांतर डिग्री फॅरनहाइट मध्ये कसं करणार, 5 डिवाइडेड बाय 9 into डिग्री सेल्सिअस प्लस 32. केल्विन डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये रूपांतर कसं करणार, डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. काय अडचण आहे याच्यात नक्की. ओके, हे जे आहे ते -273.15 पासून ते प्लस 273.15 पर्यंत आपण मोजू शकतो. केल्विन, 0 केल्विन ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 0 केल्विन म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस असतो. लक्षात येत आहे काय सांगितलं मी, 0 केल्विन म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस असतं. या टेम्परेचरला जेवढे काही गॅसेस असतील ते गॅसेस सुद्धा काय होतात, सॉलिड फॉर्म मध्ये येतात. कशात येतात, सॉलिड फॉर्म मध्ये 0 केल्विनला. लक्षात येत आहे, टेम्परेचर लक्षात घ्या. म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणतोय मी, -4 -3 पूर आलं तरी माणसाची हालत बेकार होऊन जाते. -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे माणसाचं काय खरंच नाही, कारण जे काही गॅसेस आहेत ते सॉलिड होणार आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे गॅसेस आहेत, आपल्या फुफ्फुसामध्ये, लंग्स मध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, एटसेट्रा एटसेट्रा, ते सगळ्यांचं काय होणार आहे, सॉलिड होणार आहे. लक्षात येत आहे, रक्त वगैरे तर सगळं सॉलिड होणारच. लंग्स मध्ये असणारे जे काही गॅसेस आहेत ते सुद्धा काय होऊन जाणार, सॉलिड होऊन जाणार. म्हणजे एवढं थंड असतं ते. काय अडचण आहे त्याच्यात. हे झालं टेम्परेचर. आता आपल्याला पाहायचं आहे टाइम. काय पाहायचं आहे, टाइम. आपला टाइम आहे का, टाइम. टाइम कसा मोजायचे किंवा 1 सेकंद हे जेव्हा काढायचं होतं तेव्हा असं कन्सिडर करायचे की जो दिवस आहे तो दिवस आहे 24 तासांचा. किती तासांचा दिवस आहे, 24 तासांचा. 24 तासांच्या दिवसात आणि एका तासामध्ये किती मिनिट असतात, 60 मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद. असे एकूण सेकंद किती झाले, 84,400 का 24. 24 चा वर्ग किती असतो, 36 गुणिले 24 करायचा. 24 3 72 72 144 ला 4 14 24 3 72 72 आणि 14 72 14 86. म्हणजे एका दिवसामध्ये 86,400 सेकंद असतात. बरोबर. मग त्यासाठी काय केलं, 1 डिवाइडेड बाय 86,400 म्हणजे एक दिवस जो आहे त्या एका दिवसाचे 86,400 तुकडे करायचे आणि त्यातला एक तुकडा म्हणजे काय, 1 सेकंद. एक सेकंद म्हणजे काय सांगितलं, एक दिवस घेतला, त्या एका दिवसाचे 86,400 तुकडे केले, त्यातला एक तुकडा म्हणजे काय, 1 सेकंद असं सांगितलं. पण प्रॉब्लेम असा झाला, सूर्य फिरत असताना कधी स्लो फिरतो कधी फास्ट फिरतो. बरोबर. कधी हळू फिरतो कधी जोरात फिरतो. लक्षात आहे. त्यामुळं ही जी पद्धत आहे ही पद्धत चुकीची आहे असं सांगितलं. ही पद्धत काय आहे,
हे चुकीचे आहे. मग काय केलं, सिजियम नावाचा एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. काय नाव त्याचं, सिजियम. त्याचे व्हायब्रेशन्स होतात. त्याचे काय होतात, व्हायब्रेशन होतात. मग एवढे व्हायब्रेशन झाले की त्याला 1 सेकंद म्हणायला लागले. एवढे व्हायब्रेशन्स म्हणजे किती, 1 सेकंद. कुणाचे, सिजियमचे. सिजियम नावाचा जो काय रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, तो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट न 1 दशलक्ष, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 9 अब्ज 29 कोटी 26,31,770 व्हायब्रेशन्स म्हणजे काय, 1 सेकंद. लक्षात आलं. सिजियम क्लॉक्स प्रत्येक देशामध्ये आहेत, मोठमोठ्या देशांमध्ये, आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आहे. आणि ते जवळजवळ काहीतरी 2-2.5 सेकंदांनी माग का पुढे गेले, म्हणजे चुकले थोडस. किती, 2.5-3 सेकंदांनी काहीतरी चुकलंय. लक्षात येत आहे काय अडचण. 1 सेकंद म्हणजे किती, सिजियमच्या ऍटमनं जर, म्हणजे सिजियमचा ऍटम जेव्हा 9 कोटी 19 लाख 9 अब्ज 19 कोटी 26,31,770 व्हायब्रेशन्स पूर्ण करतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, 1 सेकंद म्हटलं जातं. काय अडचण आहे त्याच्यात, नक्की.